इलिव्हेटर नावाचा हा टॉपिक चालू होतो. ओके, इलेक्ट्रिक ड्राईव्ह आणि इलिव्हेटरमधला इलेक्ट्रिक ड्राईव्ह संपला आपला. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे? इलिव्हेटर. इलिव्हेटर म्हणजे काय रे? इट इज अ व्हर्टिकल ट्रान्सपोर्टिंग डिव्हाइस विच इलेक्ट्रिकली ऑपरेटेड अँड विच ट्रान्सफर पीपल्स अँड गुड फ्रॉम वन फ्लोअर टू द अनदर फ्लोअर. मल्टी स्टोरेज बिल्डिंगमध्ये एका फ्लोअरपासून दुसऱ्या फ्लोअरपर्यंत माणसं आणि वस्तू ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं? इलिव्हेटर करतं. समजलं? आता बघा, का बरं गरजेचं आहे इलिव्हेटर? ॲज पॉप्युलेशन इन्क्रीजेस. यस, हम जीत गए. म्हणजे आपण चायनाला मागं टाकून 1 नंबरला आलो जगामध्ये. ओके, सो ॲज पॉप्युलेशन इन्क्रीज, मल्टी स्टोरेज बिल्डिंग इन्क्रीज द टाउन अँड सिटीज. लोकसंख्या वाढली म्हणून जागा कमी पडायला लागली, मग मोठमोठ्या बिल्डिंग बनायला लागल्या. मग मोठमोठ्या बिल्डिंग बनल्या की खालून वर जाणं सोपं आहे का? नाही. डोंगरी लोक असतात, त्यांना जड जातं. मग त्यावेळेस लिफ्टची गरज पडते. ओके, तर ते आहे नीड ऑफ लिफ्ट किंवा इलिव्हेटर. सो इट इज नेसेसरी फॉर हॉस्पिटल. पेशंटला वर न्यायचं आहे, ते काय साधे नेणार नाही, म्हणून लिफ्ट वापरणार. किंवा मोठ्या कंपनीमध्ये लिफ्ट नेणे जाणार. वस्तू फाईल वगैरे न्यायची असेल लिफ्टमध्ये वापरल्या जाणार. माईन, दगडी कोळशाच्या खाणी, सोन्याच्या खाणी 13 15 मजली बिल्डिंग्स असतात किंवा जमिनीच्या खोल असतात, तर ते लिफ्ट काढण्यासाठी लिफ्टचे वापर करतात. येतं लक्षात? तर हे सगळं लिफ्टची नीड आहे. कळालं? कुठं हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात. पेशंटला न्यायला ते याचं सगळंच नेतात, फक्त डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्ये हेच वापरतात. किंवा हायकोर्टात बी आहे, बऱ्याच ठिकाणी आहे लिफ्ट. बॉम्बे लिफ्ट ॲक्ट काय सांगतो की 4 किंवा 4पेक्षा जास्त मजलीची बिल्डिंग असेल तर तिथं लिफ्ट अनिवार्याची, कंपल्सरी. ओके, तिथं लिफ्ट अनिवार्य आहेत. ते पहा, जॉन्सन्स लिफ्ट अँड एलिव्हेटर नावाची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांनी दिलेलं मला ते हेल्मेट आहे. त्यांनी नाही विकत नाही घेतलं बाळा, मला गिफ्ट दिलेलं आहे माझ्या मित्रांनी. ते त्या कंपनीमध्ये काम करतो, जॉन्सन्स लिफ्ट अँड एलिव्हेटर. अंबडमध्ये हां, त्यांनी दिलेलं आहे. ते अंबडमध्ये साईट चालू आहे त्यांच्या, जॉन्सन्स लिफ्ट अँड एलिव्हेटर. ओके, प्रमोद जाधव नावाचा मित्र आहे, त्यानं दिलेलं आहे ते. हो, खरंच दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, ड्राईव्ह इज रिक्वायर्ड फॉर इलिव्हेटर. इलिव्हेटरला आपण कोणत्या मोटर किंवा कोणते ड्राईव्ह वापरतो? कोणते वापरतो? DC सिरीज मोटर. का? तर स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे, आत्ताच सांगितलं मी. त्याच्यानंतर सिंगल फेज सेल्फ स्टार्टेड रिपल्शन इंडक्शन मोटर. रिपल्शन ज्याची स्पीड जास्त आहे आणि टॉर्क जास्त आहे अशा मोटर वापरतो आपण. त्याच्यानंतर कंपाऊंड वाऊंड मोटरसुद्धा वापरतो आपण. कंपाऊंड वाऊंड DC शंट मोटर. त्याच्यानंतर शंट वाऊंड मोटर. आता कंपाऊंड वाऊंड आणि शंट वाऊंड ह्या मोटर DCच्या मोटरसुद्धा वापरतो, पण जास्त कमी लोड किती लोक न्यायचे त्याच्यावर डिपेंड करतं. नंतर स्क्वेरल केज इंडक्शन मोटरसुद्धा वापरतो, कमी जर हे असेल तर, आणि जास्त लोड असेल तर स्लिप रिंग. आणि जर हेवी लोड असेल तर 2च मोटर वापरतो, एक तर DC सिरीज मोटर आणि एक स्लिप रिंग, पहिली आणि शेवटची. आणि नॉर्मल लोडला हे सगळ्याच मोटर वापरतो. येतं लक्षात? कळते का? त्याच्यानंतर बघा, रिक्वायरमेंट ऑफ इलिव्हेटर. इलिव्हेटरची काय गरज आहे? तर बघा, इट शुड बी रिलेबल इन ऑपरेशन. ऑपरेशन चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर स्टार्टिंग टॉर्क इज 2.5 to 3 टाइम्स ऑफ फुल लोड टॉर्क. सुरुवातीला 2.5 ते 3 टाईम पट जास्त टॉर्क पाहिजे फुल लोडचा, म्हणजे लोकाला उचलता आलं पाहिजे. ओके, इझी टू ऑपरेट, वापरायला सोपं पाहिजे. हाय इफिशियन्सी, हाय ऑपरेटिंग इफिशियन्सी चांगली पाहिजे. गुड ओव्हरलोड कॅपॅसिटी, जास्त लोक गेले तरी त्यांनी सहन केली पाहिजे. जर्क फ्री ऑपरेशन, स्मूथ ऑपरेशन पाहिजे, एकदम आल्हाद नाही, झटके खात नाही गेली पाहिजे लिफ्ट. ओके, जर्कलेस, स्टार्टिंग स्टॉपिंग पण एकदम शांततेत झाली पाहिजे. सुटेबल स्पीड फॉर डिफरंट पर्पज. खूप समजा 200 मजल्यावर जायचं आहे, मग एवढ्या दमान चालल्यावर जमन का? फास्ट ऑपरेशन, स्लो ऑपरेशन, स्पीड ते महत्त्वाचं आहे. अलाराम सिस्टीम पाहिजे त्याच्यात काय पाहिजे? अलाराम सिस्टीम. डेंजर फ्री एक्झिट पाहिजे, ओके, इमर्जन्सी एक्झिट. त्याच्यानंतर प्रॉम्प्ट इन फॉलिंग सेफ्टी नॉर्म्स फॉलो करायला पाहिजे त्यांनी. आणि प्रोव्हिजन ऑफ प्रॉपर व्हेंटिलेशन पाहिजे, फॅन पाहिजे, लाईट पाहिजे,
सगळे इन्स्ट्रक्शन पाहिजे, आरशे पाहिजेत, असं बरंच काय काय पाहिजे. सो दीज आर द जनरल रिक्वायरमेंट ऑफ लिफ्ट. हां, व्हेंटिलेशन लेवल जर खूप मोठी लिफ्ट असेल, व्हेंटिलेशन लेवल म्हणजे आता घाटी आहे छत्रपती संभाजीनगरचे मोठे, तर मग ते 25-25, 30-30 लोक नेतात, तर फॅनची अवेलेबिलिटी राहते तिथं. आरशे वगैरे तर राहतात. छोटे असेल तर आरशे, मोठ्याले असेल तर आरशे वगैरे नसतं, इन्स्ट्रक्शन लिहिलेलं असतं. ते समजलं तुम्हाला? शुड राईट डाऊन.